दुर्दैवाची गोष्ट आहे की आरोपीच्या बाजूनं या राज्यात पहिल्यांदाच अशी रूढ मंत्री मंत्री कोण तेच ना धनंजय मुंडे आणि ते मंत्री भंत्रे काय तेच ना त्याची टोळी ती जर मोर्चे काढते आंदोलनं करते ते हे घातक हे राज्यासाठी घातक आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आहे. उद्याच्याला असं साधे भांडणं काय झाले तरी लोक आरोपीच्या बाजूने उठणार आहेत सोडून द्या म्हणून. आमच्या आरोपीचा काही दोष नाही म्हणणार आहेत कारण तुम्ही म्हणताय रूढ तुम्ही पाडली ना आता. 25 तारखेचं उपोषण झाल्याच्या नंतर मी धनंजय मुंडेंना सांगेन असं जे वक्तव्य आहेत, काय पुढलं काही इशारा वगैरे त्यांना होईल ना पुढं आता तो आधीच लागला आहे ना त्याला कितीक तरी वेळेस सांगितलं होतं आपण आणि आपण त्याला त्याची नावसुद्धा घेतलं नाही आपण. पण धनंजय देशमुखला ज्या दिवशी धमक्या दिल्या त्या दिवशी सांगितलं तुझे लोक आवरे हो. त्यांनी लोक आवरायच्या ऐवजी त्याने आंदोलन करायला लावले गुन्हे दाखल करायला लोक सुरू केले त्यांनी. फोटोला काय चपला हाणतो